नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपली कृषी रत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, आपण वीड मॅनेजमेंट टॉपिकला सुरुवात केलेली आहे. या ॲग्रोनॉमीची सिरीज आपल्याला चालू आहे. त्याच्यामध्ये वीड मॅनेजमेंटची सुरुवात केलेली आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण वीड मॅनेजमेंटमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कव्हर केले आणि क्युरेटिव्ह मेजर्समध्ये इरेडिकेशन हा टॉपिक कव्हर केलेला आहे. तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये कल्चरल मेथड्स ऑफ वीड मॅनेजमेंट डिस्कस करायचे आहे. कल्चरल मेथड ऑफ वीड मॅनेजमेंट महत्वाचा टॉपिक आहे. जर का तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये विचारलं तर डिफाईन वीड, इन लिस्ट व्हेरियस मेथड्स ऑफ वीड मॅनेजमेंट अँड एक्सप्लेन. एखादी कल्चरल मेथड विचारली जाईल, बायोलॉजिकल मेथड विचारली जाईल किंवा अन्य कोणतीही किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ वीड मॅनेजमेंट अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर बघा, सर्वात महत्वाची मेथड आहे कल्चरल मेथड ऑफ वीड मॅनेजमेंट, कंट्रोल मधली. बघा, कल्चरल मेथड्स. एक मिनिट. आणि तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन मध्ये सुद्धा हे विचारलं जातं की ही कोणती कल्चरल मेथड आहे. समजा विचारलं हँड होईंग किंवा टिलेज इज अ टाईप ऑफ मेथड, कोणती मग कल्चरल मेथड आहे. त्यातली पण ही मेकॅनिकल आहे. बघा, आपण दोन बघितला. कल्चरल मध्ये दोन प्रकार आहेत, मेकॅनिकल मेथड आणि क्रॉपिंग अँड कॉम्पिटिटिव्ह मेथड. ठीक आहे. तर त्यातली बघा, मेकॅनिकल मेथड पहिले हँड होईंग. बघा, हँड होईंग होईंग म्हणजे काय रे, की डवरणी. डवरणी किंवा त्यालाच काही भागामध्ये कोळपणी सुद्धा म्हणतात. कोळपणी, कोळपणी, डवरणी किंवा कोळपणी. हँड होईंग बघा, हँड हो हॅज बीन सिम्पलेस्ट विडिंग टूल फॉर सेंचुरीज, म्हणजे वर्षानुवर्ष झाले हे चालू आहे. ठीक आहे, याची काही गरज नाही आपल्याला. होईंग इज पर्टिक्युलरली इफेक्टिव्ह ऑन अॅन्युअल अँड बायन्युअल वीड ग्रोथ कॅन बी कम्प्लिटली डिस्ट्रॉय. ठीक आहे. बघा, हँड हो तुम्हाला माहिती आहे की आपण डवरणी किंवा कोळपणीद्वारे करत असतो. त्यानंतर हँड पुलिंग म्हणजे काय करायचं, की वीड जे आहे ते मुळासकट उपटायचंय. जसं की आपण बघा, गाजर गवत निर्मूलनाचे कार्यक्रम आपण घेत असतो कॉलेजमध्ये. तर तेव्हा काय करतो, डायरेक्ट हँड पुलिंग करतो गाजर गवताची. बघा, फिजिकल रिमूव्हल आर पुलिंग आउट ऑफ वीड बाय हँड. इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट अॅन्युअल अँड बायन्युअल वीड. ठीक आहे. हँड पुलिंग सुद्धा आपण मोठे जे वीड असतील जसं की गाजर गवत वगैरे ते हाताने उपटणे सहज शक्य असतात. अशा प्रकारचे जे वीड असतील ते आपण हँड पुलिंग या मेथडद्वारे ते कंट्रोल करत असतो. त्याच्यानंतर टिलेज. टिलेज मध्ये काय तर तुमची सगळ्यात महत्वाचं पहिलं ऑपरेशन तर टिलेज मध्ये नांगरणी, फ्लोईंग असेल, त्याच्यानंतर वखरणी असेल, नंतर ठीक आहे बाकीचे वेगवेगळे जे ऑपरेशन असतात टिलेज मध्ये. टिलेजचे काय म्हणतो आपण, फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स. ठीक आहे. त्या टिलेजचे ऑब्जेक्टिव्ह पण तुम्हाला माहिती आहे. त्यातला एक महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे टिलेजचा की फॉर वीड मॅनेजमेंट. टिलेज ही सुद्धा एक टेक्निक आहे. burial of small annual weed under the soil with the tillage implement, dispersion of intimate contact between weed plant and soil or water nutrient injury of root and stem weed leading to the reduced growth with. बघा काय करतं टिलेज, पर्टिक्युलरली सॉइलचा आणि वीडच्या रूटचा कॉन्टॅक्ट काढून टाकतं. त्यामुळे काय होतं, जे काही वीड असेल त्याला न्यूट्रिएंट वगैरे असेल, वॉटर वगैरे भेटत नाही. त्याच्यामुळे ते वीड कंट्रोल होतं. नंतर डिगिंग. आता हे डिगिंग जे असतं म्हणजे काय, खोदून जे काही अंडरग्राऊंड पार्ट्स असतात, प्रोपोगेटिंग पार्ट्स असतात वीडचे, ते खोदून आपल्याला नष्ट करावे लागतात. जसं की कुंदा नावाचं एक वीड होतं. कुंदा नावाचं वीड जे होतं ते खोदू खोदू आपल्या घरच्यांनी काढलेलं आहे. तेव्हा ते शेतामध्ये आता दिसत नाही. तुम्हाला तुम्ही विचारा कुंदा कसा होता घरी विचारा. इट इज व्हेरी युजफुल टू रिमूव्ह अंडरग्राऊंड प्रोपोगेटिंग पार्ट्स ऑफ द पेरिनियल वीड्स फ्रॉम डिपर लेअर ऑफ द सॉइल. जे काही प्रोपोगेटिंग पार्ट्स असतील वीडचे डिपर लेअर मध्ये असतात तर ते खोदून काढावे लागतात, त्याला म्हणतात डिगिंग. नंतर एक सिकलिंग. ठीक आहे. आता ही मोठी जर विड असतील, ठीक आहे, बघा सिकलिंग सिकलिंग म्हणजे काय, विडा. सिकल आपला काय, विडा. विड्याने ते काय करतो आपण, ते टॉप ग्रोथ असेल त्याची कापून टाकतो. जसं मोठं मोठं समजा तुमचा मोठे जर विडा असतील आजूबाजूला तुमच्या धुऱ्यावर वगैरे, आपण काय करतो त्याला ग्राउंड लेवल पर्यंत त्याची कटिंग करतो, जेणेकरून त्याची ग्रोथ जास्त झाली नाही पाहिजे. बघा, सिकलिंग बाय हँड इज यूज टू रिमूव्ह टॉप वीड ग्रोथ, टू प्रिव्हेंट वीड सीड प्रोडक्शन अँड टू स्टार्व द अंडरग्राऊंड पार्ट्स. म्हणजे वरचे जर आपण त्याचे कट केली ग्रोथ त्याची पूर्ण, तर काय होईल की त्याची फोटोसिंथेसिस होणार नाही.
आणि त्याचे अंडरग्राऊंड जे पार्ट्स असतील वीडचे ते नष्ट होतील, कारण की त्याला कोणत्याही प्रकारचं फूड त्या ठिकाणी भेटणार नाही स्टार्वेशनमुळे, कारण की फूडच तयार झालं नाही, फोटोसिंथेसिस झालं नाही तर. ठीक आहे, त्यामुळे काय होईल, ते वीड कंट्रोल होईल. ठीक आहे, विड्याद्वारे आपण काय करतो, वरचे जे पार्ट असतील वीडचे ते कट करतो. त्याच्यानंतर हे बर्निंग. बघा तुम्ही बघितलं असेल, बर्निंग म्हणजे काय, आपण काय करतो, वीड डायरेक्ट जाळून टाकतो. वीड काय करतो, डायरेक्ट जाळून टाकत असतो. बघा, इट इज इकॉनॉमिकल अँड सिम्पलेस्ट मीन ऑफ वीड कंट्रोल. फायर इज यूज टू बर्न द क्रॉप रेसिड्यू अँड वीड आफ्टर द हार्वेस्ट ऑफ द क्रॉप, लाईक शुगर केन, कॉटन, पोटॅटो, मेज. ठीक आहे, when burning is used for selective control of annual broadleaf weed and grasses is widely spaced crop is known as flame cultivation. ठीक आहे, when आता काय म्हणले, फ्लेम कल्टिवेशनची डेफिनेशन दिलेली आहे, काही गरज नाही. बर्निंग इज यूज फॉर सिलेक्टिव्ह कंट्रोल ऑफ अॅन्युअल ब्रॉडलीव्ह वीड अँड ग्रासेस इज वाईडली स्पेस इन वाईडली स्पेस क्रॉप. ठीक आहे, वाईडली स्पेस क्रॉप असतील त्याच्यामधले आतमधले जर वीड जाळले तुम्ही, ठीक आहे, त्याला म्हणतात फ्लेम कल्टिवेशन. आता हे एवढंच लक्षात ठेवा की कल्चरल मेथड बर्निंग. नंतर एक फ्लडिंग. ठीक आहे, फ्लडिंग. बघा, वीड इन्फेस्टेड फील्ड इज फ्लो डीप अँड फ्लडेड विथ 20 to 30 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर फॉर 5 to 10 वीक्स. जनरली राईस या क्रॉपमध्ये हे फ्लडिंग नावाची टेक्निक जी आहे ती फॉलो केली जाते राईसमध्ये. जेणेकरून काय होतं, फ्लडिंग टेक्निकने कसं प्रकारे वीड कंट्रोल होतं बघा, की त्या शेतामध्ये पर्टिक्युलरली त्या शेतामध्ये काय केलं जातं, 20 ते 30 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर म्हणजे पाणी साठवलं जातं, जेणेकरून ते वीड त्यामध्ये सबमर्ज झालं पाहिजे. आणि सबमर्ज झालं म्हणजे बुडलं पाहिजे मराठी भाषेत. ते सबमर्ज झाल्यामुळे काय होईल, त्याला योग्यरित्या सनलाईट वगैरे भेटणार नाही, आणि त्याला कोणत्याही प्रकारचं फूड सिंथिसिस किंवा प्रोटीन, सॉरी फोटोसिंथिसिस म्हणू आपण डायरेक्टली, ते प्रॉपर होणार नाही. त्यानंतर मग ते वीड पिवळं पडायला लागेल आणि काही कालावधीनंतर ते मरून जाईल स्टार्वेशनमुळे. ठीक आहे, हे जरी फ्लडिंग. त्यानंतर हे मल्चिंग. मल्चिंग तुम्हाला माहिती आहे, आपण काय करतो, लँडचा सरफेस जो असतो तो काही मटेरियलद्वारे, ऑर्गॅनिक मटेरियल असतील, इनऑर्गॅनिक मटेरियल असतील, त्याद्वारे तो कव्हर करतो, जमिनीचा सरफेस कव्हर करतो. मग ही मल्चिंग केल्यामुळे काय होतं, ते ते काही जे मल्च आहे म्हणजे पॉलिथिन असेल किंवा क्रॉप रेसिड्यूज असतील, त्याखाली वीड दाबले जातात. ठीक आहे, त्यांना प्रॉपर सनलाईट भेटत नाही, प्रॉपर त्याची डेव्हलपमेंट होत नाही, त्याच्यामुळे काय होतं, त्याची फोटोसिंथिसिस सुद्धा डिस्टर्ब होते, आणि ते वीड कंट्रोल होतं बघा. इट हॅज अ स्मॉदरिंग इफेक्ट ऑन वीड बाय रेस्ट्रिक्टिंग द फोटोसिंथेसिस. म्हणजे ते कव्हर केलं जातं वरतून, तुम्हाला मल्चिंग माहिती आहे. काय केलं जातं की क्रॉपचा, लँडचा सरफेस कव्हर केला जातो बाय क्रॉप रेसिड्यूज असेल, त्यानंतर पॉलिथिन शीट असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, सॉइल सोलरायझेशन. सॉइल सोलरायझेशन म्हणजे काय केलं जातं, जमीन तापवली जाते. ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये वगैरे हाय सॉइल टेम्परेचर कॅन सप्रेसेस द वीड जर्मिनेशन अँड किल वीड सीडलिंग्स. ठीक आहे, सॉइल सोलरायझेशन आपण उन्हाळ्यामध्ये काय करतो, जमीन नांगरणी झाल्यानंतर त्याला सनलाईट भेटण्यासाठी सोलरायझेशन ही टेक्निक वापरतो. म्हणजे आपोआपच होतं, किंवा डायरेक्टली तुम्ही हे पण करू शकता, त्याच्यावर पॉलिथिन शीट असेल ती अथरून द्यायची. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं, मग सॉईलचे टेम्परेचर वाढतं, आणि सॉईल सोलरायझेशनमुळं काय होतं की वीड ग्रोथ कंट्रोल होते. नंतर बघा, दुसरं एक क्रॉपिंग अँड कॉम्पिटिटिव्ह मेथड. कल्चरल मेथड मधलं चालू आहे आपलं क्रॉपिंग अँड कॉम्पिटिटिव्ह मेथड, किंवा त्यालाच म्हणतात क्रॉप मॅनेजमेंट मेथड. ठीक आहे, बघा पहिले प्रॉपर प्लॅन्ट स्टँड. ठीक आहे, आता ऑप्टिमम प्लॅन्ट जेवढं सांगितलेलं आहे तेवढं ऑप्टिमम प्लॅन्ट पॉप्युलेशन जर आपण मेंटेन केलं, तर काय होतं, वीड ग्रोथला, ठीक आहे, वीड ग्रोथ व्हायला चान्स भेटत नाही. ठीक आहे, ऑप्टिमम प्लॅन्ट पॉप्युलेशन हेल्प टू सप्रेस द ग्रोथ ऑफ द वीड ड्यू टू शेडिंग or prevent entry of sun rays on ground help to reduce the weed growth. ठीक आहे, एखाद्या शेतामध्ये खूप सारं वीडचा प्रॉब्लेम असेल तर त्याची प्लांट डेन्सिटी जास्त पाहिजे, लक्षात घ्या. प्रॉपर ऍटलिस्ट ऑप्टिमम प्लांट स्टँड जेवढं गरजेचं आहे तेवढं तरी पाहिजे. नंतर एक क्रॉप रोटेशन. बघा, क्रॉप रोटेशन काय आहे, ही जी टेक्निक आहे क्रॉप रोटेशन, ही मेनली पॅरासिटिक वीड कंट्रोल करण्यासाठी यूज केली जाते. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊ आता, स्ट्रायगा. तुम्हाला माहिती स्ट्रायगा हा वीड येतो तुमचा ज्वार बाजरा या क्रॉपवर. सॉर्गम क्रॉपवर मेनली आपण पकडू, सॉर्गम क्रॉपवर तुमचा हा स्ट्रायगा येतोय. मग दरवर्षी तुम्हाला जर याचा सामना करावा लागत असेल, खूप सारा मोठं पॉप्युलेशन याचा असेल,
तर काय करायचं, या सॉर्गम दुसरं क्रॉप घ्यायचं, पण सेम फॅमिलीचं नाही घ्यायचं. सॉर्गमची फॅमिली जी आहे या फॅमिलीचं क्रॉप घ्यायचं नाही, दुसरं घ्यायचं. ठीक आहे. मग यामुळे काय होईल की हा जो स्ट्रायगा आहे तो त्या क्रॉपवर येऊ शकत नाही, त्याची लाईफ सायकल डिस्टर्ब होईल आणि तो कंट्रोल होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्टेल सीड बेड. स्टेल सीड बेड काय असतं की पेरणीच्या आधी काय केलं जातं, शेताला इरिगेशन दिलं जातं. पेरणीच्या अगोदरच शेताला इरिगेशन दिलं जातं आणि वीडची ग्रोथ होऊ दिली जाते. ठीक आहे, वीडची ग्रोथ होऊ दिली जाते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मग काय करायचे, टिलेज प्रॅक्टिसेस करायचे असतात, म्हणजे जसं की वखरणी वगैरे. म्हणजे काय होईल की तुमची पेरणीच्या अगोदरच तुमचं जे सीडबेड आहे ते काय होईल, वीड फ्री होईल. सीडबेड कसं होईल, वीड फ्री. आणि असं एक दोन वेळा केलं तर एक आयडियल कंडिशन, वीड फ्री कंडिशन तुमची सोईंगसाठी लागेल. म्हणजे बघा, इज इज वन वेअर इनिशियल 2 to 3 फ्लशेस ऑफ द वीड्स आर डिस्ट्रॉय बिफोर द प्लांटिंग ऑफ द क्रॉप. म्हणजे काय केलं तर प्लांटिंगच्या अगोदर किंवा सोईंगच्या अगोदरच शेताला इरिगेशन देऊन काय केलं जातं, ते जेवढं काही ते सीड किंवा वीड त्यामध्ये ग्रोथ होणार आहे सोईंग नंतर, ते अगोदरच ग्रोथ केली जाते आणि त्याला कंट्रोल सुद्धा केलं जातं. आणि एक आयडियल वीड फ्री सिच्युएशन त्या फील्डमध्ये मेंटेन केली जाते, त्याला म्हणतात स्टेल सीड बीड. नंतर एक इंटरक्रॉपिंग. ठीक आहे, शेवटची टेक्निक आहे आपली इंटरक्रॉपिंग. तुम्हाला माहिती इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, ग्रोइंग ऑफ 2 or more क्रॉप ऑन सेम पीस ऑफ लँड विथ डिफायनेड रो अरेंजमेंट. रो अरेंजमेंट सेम असतं. बघा, इंटरक्रॉपिंग मध्ये काय असतं, हे मेन क्रॉप आहे समजा आणि त्याच्या मध्ये काय केलं जातं, दुसरा एक क्रॉप ग्रो केला जातो. ठीक आहे, म्हणजे काय होतं, फील्ड काय होतं, पूर्ण कव्हर होतं. कोणत्याही प्रकारची जागा पूर्ण कव्हर होतं. कोणत्याही प्रकारची जागा जी असेल ती वीड ग्रोथसाठी राहत नाही. सर्व सरफेस प्लांट लँडचा काय होतो, कव्हर होतो. आणि कोणत्याही प्रकारची जागा जी असेल ती वीडला वाढण्यासाठी राहत नाही. त्याच्यामुळे काय होतं की वीडची जी ग्रोथ आहे ती जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही, आणि एक प्रकारे ते काय होतं, कंट्रोल केलं जातं. ही होती तुमची इंटर क्रॉपिंग. ठीक आहे. तर बघा, आता हे आपण या लेक्चरमध्ये काय घेतलं, बघा कव्हर काय काय झालं आपलं. एक मिनिटात सांगतो तुम्हाला काय काय कव्हर झालं. ठीक आहे. बघा की आपण वीड मॅनेजमेंट मध्ये दोन मेथड बघितल्या होत्या, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि क्युरेटिव्ह मेजर्स. ठीक आहे. तर त्यातली प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केली आपण. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केली. त्यानंतर इरेडिकेशन सुद्धा मागच्या लेक्चरला कव्हर केली. त्यानंतर आज आपण घेतलं बघा क्युरेटिव्ह मधलं किंवा कंट्रोल मेजर्स मधलं कल्चरल मेथड, त्यातली मेकॅनिकल मेथड झाली आणि क्रॉपिंग अँड कॉम्पिटिटिव्ह मेथड सुद्धा कव्हर केली. ठीक आहे. तर ठीक आहे, बघा असेच व्हिडिओ आपल्या चॅनलला येत जातील की जे तुमच्या सेमिस्टर एंड एक्झामसाठी पण हेल्पफुल आहे. आणि रिटर्न एक्झाम कोणकोणत्या असतील तुमच्या त्याच्यासाठी पण एक्झाम असतील त्यांच्यामध्ये ते महत्वाचं आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स यामधून येत असतात. कन्सेप्ट क्लिअर असले तर ऑब्जेक्टिव्ह सुद्धा क्लिअर आपण सोडवू शकतो. त्याच्यामुळं कन्सेप्ट वर लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. तर चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा हे शेअर करा. थँक्यू.